सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसाय करणाऱ्यांसाठी शुभ असणार आहे. घराच्या देखभालीवरती तुम्ही थोडे पैसे खर्च कराल. प्रेम जीवनामध्ये तुमच्या तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या रोजगार क्षेत्रातही काही समस्या तयार होतील. व्यवसाय करत असाल तर एखादी विशेष डील आज फायनल होईल. तुमच्या व्यवसायामध्ये सकारात्मक परिणाम दिसतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मन प्रसन्न राहील. सरकारकडून काही विशेष मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस धार्मिक प्रवासाला तुम्ही जाऊ शकता. मनाला तुमच्या शांती मिळेल. कोर्टातील प्रकरणातील निकाल हे तुमच्या बाजूने लागतील. तुमच्या कार्यकाळामध्ये अनुकूल वातावरण निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही थोडे तणावमुक्त व्हाल. सहकारी कर्मचारी देखील तुम्हाला साथ देताना दिसतील. तुम्ही आज कोणत्याही गोष्टीमध्ये तुमच्या भावाचा सल्ला घ्या, फायदाच होईल. कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा टाळा, नुकसान होण्याची शक्यता आहे. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामातील प्रकल्पांवरती लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला वरिष्ठांची साथ मिळेल. परदेशामध्ये काम करण्याची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैशांचे व्यवहार तुम्हाला टाळावे लागतील. तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी वडिलांचं सहकार्य आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. नातेवाईकांशी संबंधामध्ये तुमच्या गोडवा येईल. सर्जनशील कार्य करण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवपिंडीवरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की अनेक दिवसांपासून रखडलेली कामं आज पूर्ण होतील. महत्त्वाच्या कामांवरती आज चर्चा होईल. जोडीदाराचा सल्ला आज तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. विवाहाचा योग जुळून येईल. कुटुंबासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता. ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल. सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य करताना दिसतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी व्यस्त असेल. धार्मिक कार्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल. बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये तुम्ही आज स्वतःहून अडकू नका, नाहीतर नुकसान सहन करावं लागेल. प्रेमजीवनामध्ये तुम्हाला काही सुखद अनुभव येतील. तुम्ही खर्चावरती नियंत्रण ठेवा. आर्थिक परिस्थिती तुमची थोडी अस्थिर होईल. नोकरीमध्ये वरिष्ठ आज तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. बुद्धिमत्तेमुळे सर्व कामं तुम्ही आधीच पूर्ण कराल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजूबाजूच्या लोकांशी भांडण होणार नाही याची आज तुम्ही विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. तुमची सर्व कामं आज तुम्ही पूर्ण कराल. तुमचं उत्पन्न आज वाढेल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. व्यावसायिकांना आज आर्थिक समस्यांचा सामना हा करावा लागू शकतो. आरोग्याची तुम्ही विशेष काळजी घ्या. कुटुंबामध्ये शुभ कार्याची चर्चा होऊ शकते, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुमच्यासाठी निर्माण होतील. जमिनीशी संबंधित काही समस्यांचा सामना हा तुम्हाला करावा लागू शकतो. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला आज यश मिळेल. कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून तुमची सुटका होईल. विद्यार्थ्यांना आशीर्वाद मिळेल. कुटुंबामध्ये सुख शांती नांदेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल.
कामाशी संबंधित सर्व वाद आज मिटतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कापड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की मुलांकडून तुम्हाला आज आनंदाची बातमी मिळेल. कौटुंबिक संपत्ती मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. कुटुंबामध्ये सुख, शांती आणि स्थिरता लाभेल. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्ही नवीन गोष्टी आणाल, ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. जोडीदारासोबतचे संबंध आज सुरळीत होतील. कुटुंबामध्ये सुख शांती नांदेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी व्यवसायामध्ये काही जोखीम तुम्हाला पत्करावी लागेल. त्यानंतर मोठा फायदा तुम्हाला होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी अधिकचे परिश्रम हे करावे लागतील. पालकांशी तुमचे संबंध हे सुधारतील. मित्रांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती तुमची धोक्यात येईल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक तुम्ही टाळा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की पार्टनरशिपमध्ये व्यवसाय केल्यानं आज तुम्हाला नफा होईल. दैनंदिन घरगुती कामं पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळेल. मुलांच्या बाबतीत तुम्ही मोठा निर्णय घ्याल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल आणि एकाच वेळी अनेक कामं हाती घेतल्यानं तुमची चिंता मात्र थोडी वाढेल. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत विकसित करण्यासाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी होताना दिसत आहेत. राजकारणाशी संबंधित लोकांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. कोणतंही सरकारी काम करायचं असेल तर नियम लक्षात ठेवा. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये काही अडचणी येतील, मात्र मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळताना दिसते. व्यवसायामध्ये काम करणं चांगलं राहील. घाईघाईमध्ये मात्र कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा आर्थिक नुकसान होईल. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये बेफिकीर राहू नका. स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घ्या. प्रेम जीवनामध्ये नवीन उत्साह तुमच्यामध्ये राहील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी व्यवसायामध्ये जोखीम पत्करणं फायद्याचं ठरेल. नोकरीशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. व्यवसायाशी संबंधित तुम्ही बाहेर जाल. विवाहासाठी चांगले प्रस्ताव येतील. तुम्ही आज धार्मिक कार्य कराल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ असेल. कुटुंबासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाचं आयुष्य हे चांगलं जावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.